सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी. पुण्यातील पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्टवर. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये विभागाची महत्त्वपूर्ण बैठक. राज्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर होणार चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय. निळकंठेश्वर पॅनलच मेखळी गावामध्ये अजितदादांकडून प्रचार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीयूची गाडी ढकलून चालू करण्याची नामुष्की. अजितदादा बारामती दौऱ्यावर असतानाचा प्रकार. शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. विभाग प्रमुख, विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे करणार मार्गदर्शन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेजवळ यायचं आहे. मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. हे आमदार आमच्या जवळ मन मोकळं करतात, गोरेंचा दावा. इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास. पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखावणारा शब्द वापरल्याचा जलील यांच्यावर आरोप. साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमतानं निवड. ठाण्यातल्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप. केडीएमसी अलर्ट मोडवर. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अन्य भागामध्ये सक्शन पंप तैनात. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड कोसळली. वाहतूक ठप्प. रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नागोठणे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद. माणगावच्या काळ नदी किनाऱ्यावरील सोनभैरव परिसरामध्ये आढळली मगरीची पिल्लं. यामुळे काळ नदी किनारी जाण्यास नागरिकांना सावधानतेचा इशारा. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस. शिमला, सिरमौर, सोलन आणि चंबा, मंडी, कांगडामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. नाशिकच्या मनमाडमध्ये गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून चाकू हल्ला. 3 जण जखमी. जखमींमध्ये व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांचा समावेश, तर हल्लेखोर फरार. एअर इंडियाच्या मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या 6:35च्या विमानाचं अद्याप बोर्डिंगच नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल. भारताच्या मोठ्या खेळाडूनं मला निवृत्तीचा सल्ला दिला. करुण नायरचा इंग्लंड कसोटीपूर्वी मोठा खुलासा. कच्च्या तेलांचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता. इराण इस्रायल युद्धामुळे दर $300 जाण्याचा अंदाज. गाझामध्ये पुन्हा नरसंहार. इस्रायली सैन्याकडून गाझाच्या अन्न वितरण केंद्राजवळ गोळीबार. 38 पॅलेस्टिनी ठार तर अनेक जखमी. आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या